जर जिने चढताना तुमचे गुडघे दुखत असतील किंवा सलग एका जागी बसल्यानंतर गुडघे आकडायला लागले तर तुमच्या मनात काय येतं? गुडघे झिजले असतील, वात वाढला असेल किंवा आपलं कॅल्शियम कमी पडलं असेल. पण गुडघेदुखीमागे एवढीच कारणं नसतात. त्याच्यामागं बरीच कारणं आहेत आणि जर तुम्हाला ते कारण कळालं की तुमचे गुडघे का दुखत आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला उपचार घेणं सोपं जातं आणि प्रत्येक पेशंटला वाटतं की एखादं असं तेल मिळावं जे लावलं की आपली गुडघेदुखी कमी व्हावी. तर रँडमली तुमच्या गुडघेदुखीला कुठलंही तेल वापरण्याऐवजी जर तुम्हाला योग्य ते कारण कळालं आणि त्या कारणानुसार जर तुम्ही तेल वापरलं तर तुम्हाला लगेच रिलीफ पण मिळेल. आणि म्हणून आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये गुडघेदुखीची कारणं काय आहेत ते बघणार आहोत आणि ह्याच्यानंतर लगेच मी एक व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये प्रत्येक कारणानुसार कुठलं तेल तुम्ही गुडघ्याला लावू शकता हेही बघणार आहोत. गुडघेदुखीचं पहिलं कारण जे की कॉमन कॉज आहे, जवळपास 44% गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये हे कारण दिसतं ते म्हणजेच गुडघ्याची झीज होणं, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. वयाच्या 40 नंतर किंवा 50 नंतर आपल्याला ह्या तक्रारी दिसायला लागतात. ह्याच्यामध्ये गुडघे दुखतात, त्याच्यामध्ये कटकट आवाजसुद्धा येतो आणि गुडघ्याचा जर वापर जास्त असेल किंवा जसं वय वाढत जातं तशी ही तक्रार आपल्याला जास्त बघायला मिळते. जर तुम्ही MRI केला किंवा एक्सरे केला तर ह्याचं तुम्ही निदानही करू शकताय. काही वेळा मात्र गुडघ्यासोबतच इतरही सांधे आलटून पलटून दुखत असतात. ह्याच्यामध्ये गुडघासुद्धा दुखतो, रसरसतो, त्याच्यासोबत कणकण असते आणि सकाळच्या वेळेला गुडघा आखडतो, ज्याला आपण मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतो. ही तक्रार विशेषतः आमवातात दिसते. आता ह्या आमवाताचं तुम्ही RA फॅक्टरची तपासणी करून तर निदान करू शकतायच, पण घरात सुद्धा तुम्हाला कळू शकेल की तुमची गुडघेदुखी आमवाताची आहे की नाही. तर जर तुम्ही एखादं तेल गुडघ्याला लावलं आणि गुडघेदुखी वाढली तर समजून जा की तुमची गुडघेदुखी आमवाताची आहे. आता ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये आमवाताची लक्षणं काय आहेत, आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे हेही सांगितलं आहे. त्याची लिंक मी देतोय, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. अलीकडे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींच्यामुळे युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त दिसतंय. हेच वाढलेलं युरिक ॲसिड क्रिस्टलच्या स्वरूपात सांध्यांच्यामध्ये जेव्हा साचायला लागतं त्यावेळेला सांधे दुखायला लागतात, तिथं प्रचंड ठणका असतो आणि सांधे रसरसून लालसुद्धा होतात आणि हे विशेषतः गुडघ्यांच्या मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला दिसून येतं. ह्यालाच आपण गाऊट किंवा गावठी आर्थरायटिस असं म्हणतो. जर तुम्ही रक्तामध्ये युरिक ॲसिडची तपासणी केली तर युरिक ॲसिड वाढलंय की नाही हे तुम्हाला सुद्धा कळू शकतं. आता ही जी सगळी कारणं आपण बघतोय ती कारणं तुम्ही जर बाजूला नोट करून ठेवलीत की तुमच्यामध्ये ह्यातलं कुठलं कारण असू शकतं तर पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला मी तेल कुठलं वापरायचं सांगणार आहे त्यावेळेला लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं जाईल. गुडघा म्हणजे देवाच्या बायोलॉजिकल इंजिनिअरिंगचा मास्टरपीसच. आपल्याला हालचाली सहज करता याव्यात म्हणून लवचिक असणारा पण आधार देण्यासाठी तितकंच मजबूत असणारं हे स्ट्रक्चर बोन्स, लिगामेंट्स, टेंडॉन्स ह्या सगळ्यांनी मिळून बनलेलं आहे आणि त्यामुळं तिथं जर कुठली इजा झाली तर त्याचा त्राससुद्धा जास्त होतो. त्यातल्या त्यात जर लिगामेंटला काही इंजुरी जर झाली तर गुडघा लपकणे, सुजणे, दुखणे ह्या सगळ्या ॲक्यूट पेन्स आपल्याला दिसायला लागतात आणि ह्याचं निदान आपल्याला MRI मधून करता येतं. बऱ्याच वेळेला अनेक वर्षांच्या पूर्वी गुडघ्याला जरी इजा झाली तरीही हा त्रास आपल्याला काही वर्षानंतर दिसू शकतो आणि ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळताना, फुटबॉल खेळताना किंवा ॲक्सिडेंटच्या वेळेला इजा होण्याचं प्रमाण जास्त असतं. गुडघा आपल्याला प्रत्येक वेळेला सपोर्ट करतो, पण जर लाईफस्टाईलमध्ये काही चुकीचे बदल आपण केले तर त्याचाच बळी पहिल्यांदा जातो. जसं की जर समजा तुमचं चालण्याशी संबंधित खूप काम असेल, जर तुम्ही जिने खूप चढत असाल किंवा उभं राहण्याचं काम असेल तर गुडघ्यालाच पहिल्यांदा त्रास होतो. जर बैठं काम असेल, व्यायामाचा अभाव असेल तरीसुद्धा गुडघा आखडायला लागतो. त्यासोबतच जे लोक भरपूर प्रमाणात जिम करतात, चुकीचे व्यायाम करतात किंवा जास्त रनिंग वगैरे करतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुडघेदुखी वारंवार दिसून येते. दुखणाऱ्या गुडघ्यांच्यामुळे जर आपण दवाखान्याची पायरी चढली तर एक पेन किलर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची चिठ्ठी घेऊनच आपण येतो. आता कॅल्शियम, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हा त्रास होतोच, पण प्रत्येक वेळेला ह्याच्यावरच गुडघे दुखतात असं नसून स्नायूंच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. कारण गुडघ्यावरती जो ताण पडत असतो, गुडघ्यावरती जे वजन पडत असतं ते सपोर्ट करण्याकरता गुडघ्याच्या आजूबाजूला भरपूर स्नायूसुद्धा आहेत. हे स्नायू गुडघ्यावरती पडणारा लोड स्वतःवरती घेत असतात. पण जर समजा ह्या स्नायूंची ताकद कमी पडली, ते स्नायूच जर थकलेले असतील तर सगळं वजन गुडघ्यावरती पडतं आणि मग गुडघे झिजायला लागतात आणि म्हणूनच गुडघ्याच्या दुखण्यामध्ये आजूबाजूच्या स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.
आपल्या गुडघ्यावरती भार हा आपल्या स्वतःच्याच वजनाचा असतो आणि त्यामुळं जर तुमचं वजन एखाद्या किलोनं जास्त असलं तुमच्या उंचीच्या प्रमाणात, तर त्याचा तब्बल 4 पट एक्स्ट्रा लोड तुमच्या गुडघ्यांच्यावरती पडत राहतो आणि त्यामुळेच जवळपास 70% गुडघेदुखीचे पेशंट हे उंचीच्या तुलनेत वजन जास्त असलेले लोक असतात आणि इथूनच मग एक सर्कल चालू होतं वेदनांचं. म्हणजेच वजन जास्त आहे म्हणून गुडघ्यांची झीज होते आणि गुडघे दुखायला लागतात आणि गुडघे दुखतात त्यामुळे व्यायाम करता येत नाही, चालता येत नाही, म्हणून वजन आणखी वाढायला लागतं. हे जे वेदनादायक चक्र चालू होतं त्याच्यातून बाहेर पडणं त्या पेशंटला अवघड होतं. कमरेच्या मणक्याचं दुखणं सुद्धा गुडघ्याच्या स्वरूपात आपल्याला दिसू शकतं. आता तुम्ही म्हणाल की कमरेचा मणका कुठं आणि गुडघा कुठं, पण कमरेच्या मणक्यातूनच ज्या नर्व्स बाहेर पडतात त्या गुडघ्यापर्यंत जातात आणि त्यामुळे जर ह्या नर्व, ह्या नसा कमरेच्या मणक्याच्या मध्ये चिमटल्या किंवा दबल्या गेल्या तर त्याच्यातून गुडघेदुखी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही कमरेच्या मणक्याचं MRI करून ह्याचं निदान करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला डेंग्यू किंवा चिकनगुन्यासारख्या व्हायरल आजारांच्या नंतर सुद्धा गुडघेदुखी दिसते. ह्यालाच पोस्ट व्हायरल ऑस्टिओआर्थरायटिस असं सुद्धा म्हणतात आणि ह्याच्यामध्ये व्हायरल लोड वाढल्यामुळं त्या गुडघ्यामध्ये सूज येणं, त्याच्यामध्ये संधिवात किंवा आमवाताची मिक्स लक्षणं सुद्धा आपल्याला दिसू शकतात. आयुर्वेदामध्ये धातुक्षय नावाची गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजेच अतिकामामुळं, आजारांच्यामुळं, चुकीच्या पंचकर्मांच्यामुळं किंवा पोषण मूल्य कमी असणाऱ्या आहारामुळं आपले धातू झिजायला लागतात. विशेषतः अस्थि आणि मज्जा धातू कमी व्हायला लागतात आणि ह्याच्यामुळं वात वाढतो आणि त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला ही गुडघेदुखी 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ होत असेल तर तुम्ही वेळीच त्याचं निदान आणि उपचार करून घ्या. जर अलीकडेच झालेला त्रास असेल तर तिथं तुम्ही औषधं घेऊ शकता, जानूबस्ती करून घेऊ शकताय आणि अग्निकर्म, विद्यकर्मातून इन्स्टंट रिलीफ सुद्धा मिळवू शकताय. आणि जर ही तक्रार जुनाट असेल तर खूप सुंदर औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. त्याचबरोबर बस्तीसारखं अत्यंत उपयोगी पंचकर्म सुद्धा तुम्हाला करून घेता येऊ शकतं. त्यासोबतच होम रेमेडी म्हणून घरच्या घरी कुठली तेल तुम्ही वापरू शकताय हे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूयात. धन्यवाद.